तिळाचे लाडू बनवायचे म्हटल्यावरती सर्व महिलांची एकच तक्रार असते, माझे लाडू तर अगदी दगडासारखे टणक झाले होते, खाताच आले नाही. माझं मिश्रण तर लाडू बांधता बांधताच थंड झालं, लाडू वळलाच गेला नाही, बांधलाच गेला नाही, मिश्रण लाडूचं तसंच वाया गेलं. तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारीक ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. लाडू पाहणा मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. अगदी सहजरित्या मी तुम्हाला फोडून दाखवलेला आहे. लाडू बोटांमध्ये चुरल्यानंतर अगदी त्याचा भुगा होतोय. यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपला लाडू किती मऊसूत तयार झालेला आहे. आता असा परफेक्ट लाडू तयार होण्यासाठी गुळाचा पाक कसा तयार करायचा आणि पाक तयार करताना मी एक खास पदार्थ घातलेला आहे, त्यामुळे तुमचे लाडू आहेत ना अगदी खुसखुशीत तयार होणार आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके हे लाडू खुसखुशीत आणि मऊसूत तयार झालेले आहेत. जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या ना, तुमचे लाडूसुद्धा असेच तयार होतील. बरोबर माझे या ठिकाणी लाडू झाल्यानंतर अर्धा किलो लाडू तयार झाले होते. 10-20 ग्रॅम तर जास्तच तयार झाले होते. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. आणि हो, आज आपण लाडू तयार करताना वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे. तिळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. आज आपण वाटी आणि वजनी असे दोन्ही प्रमाण पाहणार आहोत. सुरुवातीला मी वजनी प्रमाण सांगते. मी या ठिकाणी 250 ग्रॅम बिना पॉलिशचे गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत. जर तुम्हाला असे तीळ भेटले नाही तर पॉलिशचे तीळ वापरले तरीसुद्धा चालेल. 250 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यासोबतच 50 ग्रॅम कच्चे शेंगदाणे लागणार आहे. आता 250 ग्रॅम तीळ आणि 50 ग्रॅम शेंगदाण्यांसाठी 300 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. गूळ साधाच घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घ्यायची अजिबात गरज नाही. फक्त गूळ घेताना ना सुरीने चांगलाचा बारीक कापून घ्यायचा. जर तुम्ही हे सर्व साहित्य वाटीने मोजून घेणार असाल तर 1 वाटी तिळासाठी आपल्याला बरोबर त्याच वाटीने मोजून पाव वाटी शेंगदाणे आणि अगदी 1 वाटी गच्च भरून गूळ घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहोत. घेतलेले संपूर्ण 250 ग्रॅम तीळ मोठ्या कढईमध्ये घालायचे आहेत आणि मंद ते मध्यम आचेवरती अंदाज घेत घेत आपल्याला हे तीळ मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, तीळ भाजताना मोठ्या गॅसवरती भाजायचे नाहीत, नाहीतर काय होतं त्याचा रंग काळपट येतो. त्यासोबतच ना तिळाला कडवट चव येते, त्यामुळे लाडू अजिबात चवीला चांगले लागत नाही. त्यामुळे जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाहीत. अगदी कमी ते मध्यम आचेवरती तडतड उडायला लागले किंवा आवाज आला ना असं तडतड उडायचा तर गॅस बंद करायचा आहे. याचा अर्थ आपले तीळ छान असे भाजून तयार झालेले आहेत. हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मंद ते मध्यम आचेवरती तीळ मस्त असे भाजून घेतलेले आहेत. आता हे भाजून घेतलेले तीळ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. तीळ थंड होत आहे तोपर्यंत ह्याच कढईमध्ये आपण घेतलेले जे पाववाटी शेंगदाणे होते ना, म्हणजे 50 ग्रॅम शेंगदाणे होते ना, ते देखील अगदी कमी आचेवरती साल सुटेपर्यंत आणि शेंगदाण्याला हलकासा तडा जाईपर्यंत खमंग आणि खरपूस भाजायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा भाजताना जास्त घाई करायची नाही. अगदी मंद ते मध्यम आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, 2 ते 3 मिनिटांमध्ये शेंगदाणे देखील मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. हलकेसे डाग पडलेले आहेत. असे शेंगदाणे हातात घेऊन चुरल्यानंतर मस्त असा भुगा होत आहे. आता आपल्याला हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर ना या शेंगदाण्यांची आपल्याला अशी टरफलं काढून घ्यायची आहेत. शेंगदाण्यांची टरफलं छान निघतात पूर्णपणे थंड झाल्यानंतर. अशा प्रकारे सर्व शेंगदाण्यांची मी टरफले काढून घेतलेली आहे. आता हे शेंगदाणे जे आहेत ना ते एका खलबत्त्यामध्ये घालते आणि थोडेसे ना ओबडधोबड कुटून घेते. तुम्ही मिक्सरला पल्स मोडवरती फिरवले ना तरीसुद्धा चालेल. जास्त बारीक भुगा करायचं नाही. थोडेसे असे शेंगदाण्याचे चंक्स लाडू खाताना लागले ना की लाडू चवीला अजूनच छान लागतात. अशा प्रकारे शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत. मस्तच. आता लगेचच गुळाचा पाक तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप चांगलं वितळलं की लगेचच जो घेतलेला 300 ग्रॅम गूळ आहे ना, तो संपूर्ण गूळ एकाच वेळी घालायचा आहे आणि 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि अगदी चिमटीपेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं आहे. कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची लज्जत अजूनच वाढते. आता आपण पाणी का घातलं? पाणी घातल्यामुळे काय होतं माहिती का, गूळ जो आहे ना तो पटकन वितळला जातो.
त्यासोबतच गूळ जो आहे म्हणजे गुळाचा पाक जो आहे ना तो जास्तीचा कडक बनत नाही, लाडू जास्तीचे कडक होत नाही, मस्त असे मऊसूत लाडू तयार होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हे तिळाचे लाडू बनवताना नक्की आवर्जून 2 ते 3 चमचे पाणी घाला, जास्तीचं पाणी घालायचं नाही. चला तर आता मध्यम आचेवरती आपल्याला हा जो संपूर्ण गुळ आहे ना तो पूर्णपणे सुरुवातीला वितळून घ्यायचा आहे. वितळल्यानंतर पुढे पाक कसा ओळखायचा लाडूसाठी ते तुम्हाला मी सांगणारच आहे. सुरुवातीला आपण गुळ वितळून घेऊयात. हे पहा, अगदी 2 मिनिटातच घातलेला संपूर्ण गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. गुळाचे खडे वगैरे अजिबात शिल्लक राहिलेले नाही. हे पहा, आता असं संपूर्णपणे गूळ वितळलं ना की गॅसची फ्लेम अंदाज घेत घेत मध्यम ते मंद ठेवायची आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला गुळाचा पाक शिजवायला सुरुवात करायची आहे. इथून पुढे ना जास्तीची घाई करायची नाही किंवा गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर काय होईल, पाक जो आहे ना तो प्रमाणापेक्षा जास्त पुढे जाईल आणि आपले जे लाडू आहे ना ते जास्तीचे कडक बनतील. गूळ वितळल्यानंतर 1 मिनिट पाक शिजवून घेतला आणि पाक चेक करते, थोडेसे पाकाचे ड्रॉप पाण्यामध्ये टाकले. आता पहा, पाकाची गोळी तर तयार झाली आहे, पण ती जी गोळी आहे ना तयार झालेली ती माझ्या हातांच्या बोटाने चिटकत आहे, व्यवस्थित तयार झालेली नाही. असा पाक आपल्याला नको आहे, आपल्याला छान अशी गोळी तयार झालेली पाहिजे. त्यामुळे आणखी आपण 1 मिनिट हा पाक शिजवून घेणार आहोत. जसा जसा पाक शिजत जाईल ना तसा तसा ना याचा रंग जो आहे तो आणखी डार्क होतो आणि भरपूर फेस देखील यायला सुरुवात होते. हे पहा, साधारणतः 1-2 मिनिटं तरी झालेली आहेत गुळ वितळल्यापासून. मी हा गुळाचा पाक शिजवतच आहे मध्यम ते कमी आचेवरती. आता आपण पुन्हा चेक करून पाहूयात. थोडंसं पाकाचे ड्रॉप पाण्यामध्ये घालायचे आहेत. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा जो पाक आहे पाण्यामध्ये घातलेला कुठेही पाण्यासोबत विरघळलेला नाही. मस्त अशी याची गोळी तयार झालेली आहे. तयार झालेली जी गोळी आहे ना ती अजिबात कडक नाही आहे, मस्त अशी मऊसूत आहे. तुम्हाला मी हातावरती दाबून दाखवते. हे पहा, अशीच एकदम मऊसूत गोळी तयार होईपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे. याची अजिबात टणक गोळी तयार करायची नाही, म्हणजे गोळीचा आवाज वगैरे पाण्यामध्ये टाकल्यावरती आला नाही पाहिजे. एकदम अशी मऊसूत गोळी तयार करायची, तेव्हाच तुमचे लाडू जे आहे ना मस्त असे मऊसूत तयार होणार आहे. आता आपल्या या ठिकाणी पाक तयार आहे. आता यामध्ये लाडू अजूनच खुसखुशीत तयार होण्यासाठी ना अगदी पाव चमच्याला थोडासा कमी खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होतो, पाक जो आहे ना तो जास्तीचा पुढे शिजत नाही. पाक शिजण्याची जी प्रोसेस असते ना ती बंद होते आणि आपले जे लाडू आहेत ना ते खूपच खुसखुशीत तयार होतात. त्यासोबतच 1 मोठा चमचा वेलची पावडर देखील घातलेली आहे. व्यवस्थित पाक मिक्स करून झाल्यानंतर पहा, पाक जो आहे ना तो अजूनच आपला फुलल्यासारखा वाटत आहे, हलका फुलका झालेला आहे. त्यासोबतच ना रंग देखील थोडासा फेंड झालेला आहे सोडा घातल्यामुळे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपण जे तीळ भाजून घेतले होते ना ते संपूर्ण तीळ एकाच वेळी घालायचे आहे. त्यासोबतच कुटून घेतलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथून पुढे ना गॅस अजिबात चालू करायचा नाही. फटाफट हे मिश्रण जे आहे लाडूचं ते मिक्स करून घ्यायचं आहे गुळाच्या पाकासोबत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, संपूर्णपणे गुळाचा पाक जो आहे तो तिळाने जे आहेत ना शोषून घेतलेला आहे. परफेक्ट. आता या ठिकाणी लाडूसाठी लागणारे मिश्रण जे आहे ना ते तयार आहे. इथून पुढे मात्र घाई करायची आहे. सोबत तुमच्या जोडीला कोणी अजून व्यक्ती असेल ना तर त्यांनासुद्धा लाडू बांधायला घ्यायचे, म्हणजे कसे अगदी गरम गरम असताना लाडू बांधले ना ती फटाफट तयार होतात, मस्त असे गोल गरगरीत तयार होतात. आता जर तुम्ही एकटे असाल ना तर तुम्हाला एक ट्रिक सांगते. मोठ्या कढईमध्ये मी पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं साईडला. ती कढई ठेवायची आहे उकळत्या पाण्याची, त्याच्यावरती आपल्याला हे लाडूचे मिश्रण असणारी कढई ठेवायची. म्हणजे कसं काय होतं माहिती का, उकळत्या पाण्याची जी वाफ असते ना ती आपल्या लाडूच्या मिश्रणाला सतत लागत राहते. मिश्रण थंड होत नाही, हलकंसं कोमट राहतं. कोमट मिश्रण असताना लाडू बांधले ना की मस्त असे गोल गरगरीत तयार होतात. आता हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि फटाफट हे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे. इथून पुढे ना घाई करायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार होत आहे. कुठेही लाडू बचका वगैरे झालेला नाही, मस्त असा मऊसूत तयार होणार आहे, अजिबात कडक किंवा टणक होणार नाही. वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके हे लाडू मऊसूत तयार होणार आहे, लक्षात ठेवा. कारण हा पाक तयार झाल्यानंतर मी ह्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडासुद्धा घातला होता. खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होतं, लाडू जे आहेत ना ते मस्त असे खुसखुशीत तयार होतात. त्यासोबतच ना थोडंसं तूप घातलं होतं पाक तयार झाल्यानंतर, त्यामुळे लाडूला ना मस्त अशी चकाकीसुद्धा येणार आहे. हे पहा, मस्त असे आपले गोल गरगरीत लाडू तयार होत आहे. अजिबात मला करताना कुठे त्रास वगैरे होत नाही आहे. जर तुम्हाला थोडंसं गरम लागत असेल ना हाताला तर मध्ये मध्ये थोडासा असं पाण्याचा हात घ्यायचा किंवा आईस बॅग असते ना ती हाताला चोळली ना थोडीशी तरीसुद्धा लाडू बांधताना जास्त गरम लागणार नाही.
हे पहा, अशा प्रकारे मी 3-4 लाडू तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत. जर लाडू बांधता बांधता तुमचं मिश्रण जर थंड पडलं, लाडू बांधता येत नसतील ना, तर काय करायचं, मिश्रण जे आहे लाडूचं ते पुन्हा कमी आचेवरती चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा लाडू बांधायला घ्यायचे. अजिबात लाडू बिघडत नाही. थोडंसं गरम केलं ना पुन्हा मस्त असे लाडू बांधले जातात. घरामध्ये एकच व्यक्ती जर असेल ना, तर असे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे घाबरायची अजिबात गरज नाही. मिश्रण पुन्हा गरम करा आणि लाडू बांधायला घ्या. छान असे लाडू तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे मी संपूर्ण मिश्रणाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. भरपूर सारे लाडू तयार झालेले आहेत. साधारणतः वजनी प्रमाणामध्ये बरोबर ह्या ठिकाणी माझे अर्धा किलो लाडू तयार झालेले आहेत. अर्धा किलोला ना 10-20 ग्रॅम तर जास्तच झालेले आहेत. इतक्या प्रमाणामध्ये अर्धा किलो लाडू तयार होतात. वजनी प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. मी जरा मोठे मोठे लाडू तयार केलेले आहेत, त्यामुळे साधारणतः माझे 20 ते 25 लाडू तयार झाले. तुम्ही जर अगदी छोटे छोटे दुकानामध्ये कसे छोटे छोटे लाडू भेटतात, जर तसे बनवणार असाल ना, तर साधारणतः 30 ते 40 लाडू आरामशीर तयार होतील. लाडू पहा ना, काय मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत. मस्त अशी शाईन देखील आलेली आहे. तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लाडू फोडताना मला अजिबात कुठेही त्रास होत नाही. मी सहजरित्या हा लाडू तुम्हाला फोडून दाखवलेला आहे. पहा ना, इतका मऊसूत झालेला आहे की बोटावरती चुरल्यानंतर सुद्धा भुगा होते. यावरूनच तुम्हाला समजलं असेल लाडू आपले अजिबात टणक झालेले नाही. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील, इतके मऊसूत तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर मकर संक्रांतीला हे तिळाचे लाडू मऊसूत नक्की करून पहा. सर्वांना फार आवडतील ही माझी 100% खात्री आहे. लाडू कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.